मनमाड शहर परिसरात पावसाला उशीर झाला। मध्यंतरी जेमतेम झालेल्या पावसाच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी जोखीम पत्करत खरीपाच्या पेरण्या उरकल्या तर मका लागवडी केली। मात्र पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने खरीपाच्या पेरण्या केलेले पिके धोक्यात आले आहेत। पावसाअभावी तसेच उन्हाचा तडाखा वाढल्याने बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन व मका ही पिके कोमेजू लागले, तर अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नाही। त्यामुळे या पिकांवर ट्रॅक्टर चालवून दुबार पेरणी करण्याची वेळ बळीराजावर आली। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। पाऊस लांबल्याने लाल कांद्यांची लागवडही थांबली आहे। शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून शेतकरी पावसासाठी चातकाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून बसला आहे। पावसाळा सीझन मधला जून महिना पूर्ण गेला आणि आता जुलै महिन्यामध्ये जो रिमझिम पाणी झाला त्या पावसाच्या एक 8-15 दिवसापूर्वी, तर त्या पावसाच्या आधारित आम्ही हे जे पीक पेरणी आता या ठिकाणी केली ती मका लागण। पण ते मका ज्यापासून आम्ही लागण केली त्या दिवसापासून जो पाणी गेला आजपर्यंत पावसाचा पत्ता नाही। त्यामुळं आमचं जे पीक टाकलेलं ते अंतरी पडलं, पातळ पडलं। आज ते पीक आम्हाला घेण्याजोगतं नाहीये। त्यामुळं आम्ही डायरेक्टली त्याला आता परत पेरणी करायची आम्हाला, त्याकरता आम्ही मोडून ते पहिलं पीक मोडून आता दुसऱ्याने आम्ही पेरणी करतोय। आणि ह्या आता पुढचा काळ असा आहे की आता पाऊस येईल त्या भरोश्यावर आम्ही करतोय आता। कारण मका पीक हे या स्थितीमध्ये आता सध्या तुम्ही बघताय की या ठिकाणी काय परिस्थिती झालेली। आम्हाला दुबार पेरणी संकट परत या पावसामुळं आज करावं लागतंय। एवढी आमची बाकीचं काय आता सांगायचं